माननीय श्री तुकाराम दादा म्हात्रे साहेब आज आपण जे सुंदर स्वच्छ आणि प्रगत प्राप्त परिसरामध्ये उभे आहोत, बसलेलो आहोत, त्या परिसराचा निर्माण करता म्हणजे तुकाराम दादा म्हात्रे साहेब. म्हणजे पिण्याचे पाणी, लाईटची व्यवस्था, रोड, गटार अशी अनेक कामं ज्या माणसाने पुढाकार घेऊन पूर्ण केली त्या माणसाचं नाव आहे तुकाराम दादा म्हात्रे साहेब. आपल्या परिसराचे सौंदर्य वाढवणार एक अद्भुत स्थळ ज्या माणसाने निर्माण केलं, शिवमंदिर तलाव म्हणून ज्या बदलापूरने ज्याला उचलून घेतलं, जे स्वप्न होतं इथं प्रत्येक नागरिकाचं ते स्वप्न पूर्ण करणारा स्वप्नपूर्ती नगरसेवक म्हणजे तुकाराम दादा म्हात्रे साहेब. कोणी त्यांना दादा म्हणावं, कोणी त्यांना साहेब म्हणावं, पण असं म्हणतात एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व म्हणून ज्या नगरसेवकाची ओळख आहे त्या माणसाचं नाव आहे तुकाराम दादा म्हात्रे साहेब. म्हणजे एक मोठं नाव या बदलापूरच्या शहरामध्ये असताना अर्थातच ते नाव म्हणजे शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे. एखाद्या मोठ्या वृक्षाच्या सावलीमध्ये स्वतःच्या अस्तित्वाला निर्माण करताना अनेक संकट आणि संघर्षातून जावं लागतं. वामनदादांचं नाव असताना अनेक लोकांनी म्हटलं असेल भावाच्या सावलीमध्ये उभं राहणारं नाव आहे, परंतु ज्या वेळेला शिवसेनेचे गटनेते सांगतात की जेव्हा गरज पडेल तेव्हा भावाच्या विरोधात जाऊन देखील त्याच्याशी भांडून देखील सर्वसामान्य माणसांसाठी झटण्याची, सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडण्याची छाती आणि अभिमानाने सांगण्याचा नाव म्हणजे तुकाराम दादा म्हात्रे साहेब. हे भांडण रक्ताचं नाही, हे भांडण राजकीय असेल. हा अधिकार त्या भावाला दिला, त्या मोठ्या भावाचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल, कारण भांडल्याशिवाय दादा काम करत नाही. आणि म्हणून आपल्या भावाशी भांडण्याची ताकद, धमक या तुकाराम दादांमध्ये आहे. मंडळी, अनेक घराणी या बदलापूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काम करत असतील, पण म्हात्रे घराण्यानं बदलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं आणि म्हणूनच आज 15 वर्ष बिनविरोध निवडून येण्याची ताकद तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण निर्माण केली. ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय तुकाराम दादा म्हात्रे साहेब. मी विनंती करतो माननीय तुकाराम दादा म्हात्रे की आपण आपल्या विजयाच्या शिल्पकारांशी संवाद साधावा. थँक्यू. कंटाळा आलाय का सर्वांना? नक्की बोलू ना 5 मिनिटं? भूक लागली असेल? राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि मानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा. समोर बसलेल्या सर्व माझ्या परिसरातील माता बंधू भगिनींनो आणि माझ्या व्यासपीठावर माझे सर्व सहकारी भारत पाटील, आकाश साठे, माझी सहकारी गौरी वाघ, पाच प्रभागातल्या उमेदवार शोभाताई पाटील, या परिसरात राहणाऱ्या चव्हाण काकी, बाजूलाच ज्यांनी माझा उल्लेख साहेब म्हणून मी केलं त्यांना मी कधीच सांगितलं नाही मला साहेब आणि दादा म्हणू नका, मला तुकाराम म्हणून हाक मारा, कारण मी तुमच्या मुलासारखं आहे. त्या आमच्या भालेरावताई, बाजूच्याच प्रभागात ज्यांनी मागच्या 10 वर्षापूर्वी बेलोली गाव गाजवलं होतं ते आमचे मित्र जगदीश बागुल, यांच्या मिसेस सुद्धा नगरसेविका होत्या. माझे सहकारी विलास म्हस्कर, जे गवळीताईंच्या पाठीशी पाठी लावून सातत्याने त्यांच्या सोबत फिरतात. त्यांचे भाऊ नरेश वाघ आणि ज्यांनी या रस्त्याचा उल्लेख केला ते माझे मित्र रोहित कराळे. त्यांना माहिती होतं या ठिकाणून बांधावरून येताना काही जणांच्या जमिनी होत्या
त्यांनी तो रस्ता करताना, रस्ता रोहितनी सांगितलं माझ्या आजोबांच्या काळातला विषय होता, कुणाला माहितीही नव्हतं, पण तो रस्ता इथे तुलसी सिग्नेचर बांधताना मला एका मॅपवर मिळाला आणि त्या मॅपवर तो रस्ता शोधून तो रस्ता बनवताना रोहितचे वडील, रोहितचे काका यांना सोबत घेऊन तो रस्ता कसा तयार होईल आणि कुठून तयार होईल असे माझे मित्र रोहित ज्यांनी सांगितलं तुम्हाला आत्ताच. त्यानंतर माझे मित्र संजय कराळे जे नुकतेच राष्ट्रवादीमधून शरद पवार गटातून आपल्या सोबत आलेले, आपलं कार्य बघून ते आपल्या बरोबर आलेले. त्यानंतर माझे सहकारी अजित पवार जे पुण्याचे नाहीयेत, ते बदलापूरचे आहेत. त्यानंतर मंगेश मिस्त्री आमचे वकील साहेब सर, त्यानंतर चौधरी, त्यानंतर दुसरे चौधरी योगेश पाटील ज्यांनी माझी खास तारीफ केली ते विकी उन्हावणे आणि योगेश चौधरी. कुणाचं नाव राहिलं असेल? माझे अजून सहकारी एक बेळवली गावातले जितेंद्र, त्यानंतर गौरीचे वडील बाबू वाघ. जरा उभा राहा, तू बाबू उभा राहा. काका, गौरीचे वडील ज्यांना काका म्हणता येणार नाही, गौरीच्या लहानपणीच गौरीच्या वडिलांनी गौरीला बाबूच्या ताब्यात दिलं आणि बाबूचं नाव दिलं, म्हणून आजही तुम्हाला सांगतो गौरी बाबू वाघ हे नाव तिचे. तिला काका म्हणायचं असेल तरी वडिलांचा दर्जा हा त्यांनी त्याला दिलेला आहे. बाबू वाघ हे एक एलआयसी मध्ये खूप एक चांगल्या हुद्द्यावर काम करतायत. माझी सहकारी गौरी वाघ ही सुशिक्षित, चांगली शिकलेली महिला आहे. शोभा पाटील यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलंच असेल. आकाश सातपे एक इंजिनियर आहेत. बघा, सर्वांनी माझं कौतुक केलं आणि सांगितलं की तुकाराम दादांचं काम फोनवर होतंय. तुम्हाला जर माझं काम ऐकायचं असेल तर कधीतरी एक फोन करा आणि आजमावून घ्या की तुमचं काम झालंय की नाही. माझी काम करण्याची ख्याती फार वेगळी आहे. मी करतो, बघतो, सांगतो हा प्रश्न माझ्या तोंडात नसतो. हे वाक्य माझ्यासाठी माझ्या डिक्शनरीमधून कट केलेले वाक्य आहेत. मी कोणताही कॉल जर एमएससीबीचा जरी तुम्ही सांगितलं की दादा माझ्या परिसरात लाईट गेलीये, सगळ्यांचा उल्लेख करताना एक उल्लेख राहून गेला, ते म्हणजे ज्या सभेचा ज्यांनी आयोजन केलं ते मनोहर दादा पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. चुकून नाव नावून गेलं. महेंद्र शेळके असतील, मेहर सर असतील, शेजूल असतील, योगेश मेंगल असेल, बरेच लोक जे आहेत, तुम्हाला सांगतो हे लोक जेव्हा कॉल करतात ना तेव्हा त्यांना होल्डवर ठेवलं जातं की मनोहर तुझ्या एरियात लाईट नाही, मी साहेबांना लाईव्हवर घेतो, त्यांच्याशी बोल, तुझा कुठे प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे तो सांग. अन्यथा दुसरं माझं काम असतं. तुमच्या इथलं लोकेशनचा फोटो पाठवा, काय समस्या एसएमएस लिहा, ती ताबडतोब तक्रार 2 मिनिटाच्या आत त्या अधिकाऱ्याच्या टेबलवर जाते आणि सकाळी ते काम होतं ना की नाही? होतंय. काम करण्याची पद्धत वेगळ्या पद्धतीने बघतो, करतो, सांगतो नाही. लाईव्ह काम असतं. कोणतंही काम असो, पोलीस स्टेशनचं असो, एमएससीबीचं असो, वॉटर सप्लायचं असो, नगरपालिकेचं असो, ताबडतोब त्या अधिकाऱ्याला लाईनवर घेऊन तुमची जी अडचण आहे त्या अडचणीचं ताबडतोब विरंगण करून तो विषय संपून टाकतोय. खरं तर या सगळ्याची प्रेरणा घेताना आपले कुटुंब प्रमुख वामनदादा म्हात्रे यांनी आम्हाला एक शिकवण दिली आहे. जी 4 नावं आहेत ना याच्यावर, शिवसेना हे नाव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आणि ते बाळासाहेब ठाकरेंचं 4 अक्षराचं नाव बदलापूरमध्ये आम्ही टिकवून ठेवण्याचं काम आम्ही वामनदादांच्या माध्यमातून करत आहोत. ही 4 नावं फक्त पक्षाची असतील, फक्त पक्षाच्या मागचे जे शिलेदार आहेत ते अतिशय प्रगाढ आहेत. या 4 नावांवर एक जर फोन केला ना की मी शिवसेनेचा कार्यकर्ता बोलतो तर नक्कीच ताई तुम्हाला सांगेन त्या ठिकाणी तुम्हाला तशी ट्रीटमेंट मिळेल. तुम्ही ज्या कुठल्या ऑफिसमध्ये जाल तिथे फक्त नाव सांगा मी तुकाराम दादांच्या कार्यालयातून आलोय, तो अधिकारी उठून तुम्हाला खुर्ची देईल आणि सांगेल ताई तू बस, मी तुझं काम करतो. आणि जर त्यांनी काम नाही केलं तर त्याच ठिकाणून उलट फोन लावायचा की आमच्या तुकाराम दादांशी बोला,
मी लगेच ताबडतोब तुमचं काम होणार आहे की नाही त्या अधिकाऱ्याकडनं ते काम करून घेतो. माझ्या कामाचं कार्य सगळेच माझ्या कार्यकर्त्यांनी भाषणात सांगितलंय. मी म्हटलं मला काय बोलायला ठेवताय की नाही. रस्ते सांगून झाले, पाणी सांगून झालं, रोड लाईट सांगून झाली, साफसफाई सांगून झाली. आत्ताच एका काकूनी मला चिठ्ठी दिली की दादा आमच्या इथे झाड वाढलंय रस्त्याच्या कोपऱ्याला. गेल्या महिनाभरापासून त्यांनी मला सांगितलंय काकू वरुण राजा आपल्यावर खूप रागावला होता, शेतकऱ्यांचं खूप नुकसान करून गेलाय. तो थांबून मला वाटतं आत्ताशी 8 दिवस झालेत. यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे झाडांचा पाला लवकर गळतोय. प्रत्येक ठिकाणी जातोय तर कचऱ्याची समस्या सध्या दिसते. काकू ते झाड गरज असलीच तर आपण लवकरच काढू. काही लोकांनी झाडं लावलीत, त्याला पाणीही घातलं, इथेही झाडं लावलीत. लोकांचं म्हणणं झाडं तोडू नका, सावली असू दे. रस्ता बनवतानाही मी 2 झाडं वाचवता आली ती वाचवली. पण खरोखरच तो झाड जर आपल्याला अडचणीचा असेल आपण 100% तो काढू. मी तुमच्याकडनं त्याच्यासाठी वेळ मागणार नाही, पण तो 100% तुम्हाला तो झाड अडचणीचा असेल तर काढेल. या ठिकाणी सर्वांनी तलावाचा उल्लेख केला. तुम्हाला खरोखर मी सांगेन तलावाची हिस्ट्री काय होती. हा तलाव शिवकालीन पुराणातल्या काळातला तो शिवकालीन तलाव होता. 87 साली त्या ठिकाणी एक पिंड शंकराची सापडली. ती अर्ध तुटलेली पिंड होती. माझ्या गावातले सहकारी मंगल म्हात्रे आणि गावातले अर्जुन भुईर या दोघांच्या सहकार्याने ग्रामस्थांनी ती पिंड त्या तलावातून बाहेर काढली. त्या तलावात अतिशय खूप परदेशातून पाहुणे येत होते, म्हणजे पाखरे येत होती. तिथे कमळाची फुलं येत होती. त्या तलावात शिंगाडे लावले जात होते. पण कालांतरी तो तलाव इतका दुर्गंध होत गेला की लोक घरात कोणताही कार्य असेल त्या कार्याचं ते निर्मल्य जर त्यात टाकलं तर ठीक आहे, पण त्या निर्मल्याची पिशवी अशी फेकायची. असं करता करता त्या तलावाची दुर्गंधी वाढली. बरेच लोक ट्रोल करत होते मला की तू नगरसेवक आहेस, काहीतरी कर. पण याच्या आधी वामनदादांनी 98 साली त्या तलावाला साविरबाईंच्या फंडातून, तेव्हा कामगार मंत्री होते, 2 लाखाची निधी आणून तिथे घाट बनवला. आणि त्यानंतर आता 18 साली माझ्या मनात आलं की या तलावाचा घालउपसा झाला पाहिजे. तुम्हाला माहित नसेल, समोर मनोहर पाटील आहेत, योगेश पाटील आहेत, कराले आहेत आमचे मित्र, हे जेवढे स्टेजवर बसलेत ना, ह्या प्रत्येकाने त्या तलावाचा हिस्सा दिलेला आहे. त्या प्रत्येक तलावाला त्यांनी आपल्या परीने लोकसेवा वर्गतीतून तो गाळ काढण्याचा आमचा जेव्हा मानस ठरला, मीटिंग ठरली, तेव्हा प्रत्येकाने कोणीतरी 10,000, 20,000, 25,000, 50,000 याची पावती माझ्यापर्यंत आणून दिली. आणि दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, या तलावाचा गाळ तुम्ही नक्कीच काढा. आम्ही निपन्न त्या तलावाला मला खर्च सांगितला 3.5 कोटी रुपये. मी सुद्धा हतबल झालो. पैसे आणायचे कुठून, शासन द्यायला तयार नाही. पण माझे एक मित्र होते तहसीलदार गिरासे साहेब, त्यांनी मला सांगितलं तुकाराम तू काम सुरू कर, मी तुला डिझेल पाण्याचा खर्चाचा प्रयत्न करीन. मी फक्त त्यांचं आश्वासन घेतलं, पैसे घ्यायला गेलो नाही. त्यांना पत्र दिला की या ठिकाणची माती काढताना रॉयल्टीचा प्रश्न येईल, तुम्ही रॉयल्टीचं काय करणार आहात. त्यांनी सांगितलं बिंदास घेऊन जा, कोणी रस्त्यात गाडी अडवली तर मला सांगा. मी माझा एक छोटासा व्यवसाय रिसॉर्ट आहे, त्या ठिकाणी एक तलाव खोदला होता. एका मित्रांनी तिकडे पोकलन पाठवला, तोच पोकलन मी ह्या तलावात उतरवला. 1 पोकलन करता करता 4 पोकलन लावले, 20 डंपर लावल्या आणि 5,000 ट्रक गाळ काढला. त्या ठिकाणून गाळ काढत असताना पहिल्या वर्षी 2018ला माझ्याकडे लोकवर्गणीतून 16 लाख रुपये आले आणि 54 लाखाचं बिल झालं. पेट्रोल पंपावर उधारी ठेवली. काम कसं करायचं, 6 महिन्यात कसे तरी पैसे पेड केले. माझ्या गावातील आणि माझा छोटासा व्यावसायिक जीबीडी ग्रुप आहे, त्या सर्व सहकार्याने मला पैसे जमा करून आणून दिले. पेट्रोल पंपावरचे पैसे दिले. त्यानंतर पुन्हा सांगितलं की पुढच्या वर्षी हा घाल काढायचा. दुसऱ्या वर्षी 2019ला जेव्हा कोविड आला तेव्हा हा घाल काढताना अर्धा तलाव तसाच होता. इच्छा नव्हती मला घाल काढण्याची, कारण पैसे नाहीत.
पैसे लागणार आहेत भरपूर. पुन्हा एक शिंदे मित्र माझ्या समोर भेटला की तुकाराम सेठ, बचा हुआ गाल निकालो, हम पैसे का बंदोबस्त करेंगे. तुम्हाला खरं सांगायचं तर त्यांनी 4 लाख रुपये जमा करून आणून दिले मला. त्यानंतर काही अशी ज्यांची नावं मी तुमच्या समोर आता घेऊ शकत नाही, अशा लोकांनी आम्ही सांगितलं तुम्ही ही माती घेऊन जा, आम्ही पोकलंनी भरून देतो, तुमचा जो ट्रकचा खर्च वाहतुकीचा तो तुम्ही द्या. असे त्यांनी 7 लाख रुपये अजून जमा करून दिले आणि उरलेले पैसे आम्ही टाकले आणि तो दुसऱ्या वर्षीचा गाल आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना सांगितलं, जे खासदार आहेत, साहेब आम्ही हा तलाव गालमुक्त केलाय. 8.5 एकरचा जो तलाव आहे याचं पूर्णपणे गालमुक्त करून त्या ठिकाणी जो 3-3.5 फूट पाणी राहत होता तो आज 14 फूट पाणी राहतोय. मनोहर मी सांगितलं तुम्हाला आमच्या बोरिंगला पाणी वाढलं, पण श्रीकांत शिंदे साहेबांकडनं मी तेव्हा शब्द घेतला होता, साहेब इतकी मेहनत केली आहे पण या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला निधी लागेल. 4 वर्ष कोविडची, 2 वर्ष कोविडची गेली. 4 वर्ष झाल्यानंतर श्रीकांत शिंदे साहेबांनी पुन्हा त्या ठिकाणी मी त्यांना शिंदे साहेबांना बोलावलं. साहेब आल्यानंतर सांगितलं, तुकाराम याला जितका निधी लागेल त्याचा डीपीआर तयार करा. माननीय माजी शहर प्रमुख अरविंद वालेकर अंबरनाथचे, त्यांनी डीपीआर तयार केला आणि तो माझ्याकडे आला आणि तो डीपीआर मिळून मी साहेबांना सांगितलं, साहेब याला 10 ते 12 कोटी लागतील. तुम्हाला आनंदाची बातमी सांगेन की गेल्या 2 महिन्यापूर्वी 9.5 कोटी रुपये शिंदे साहेबांनी आपल्याला त्या तलावासाठी दिले. तुम्हाला यापुढे तुमच्या घरात नक्कीच पाहुणा आल्यानंतर तुम्हाला त्या तलावावर जायची इच्छा होईल. इतकं चांगलं तो तलाव. आता त्या तलावाचं पाणी काढायला घेतले, 2 ते 3 महिन्यात तो तलाव पूर्ण आटवणार आहे. पूर्ण दगडाचं बांधकाम, रॅलिंग करून, बेंचेस लागून, पुतळे बसवून, चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करून तो तलाव पुन्हा तुम्हाला सर्वांना बोलवून लोकार्पण करणार आहे, जो वामनदादांच्या आशीर्वादाने. त्या तलावावर जाण्यासाठी तुम्हाला फिरून जावं लागतं. मागे मी इथे सांगितलं होतं की इथे एक नाला आहे, त्या नाल्यावर गटर बांधून त्याच्यावर स्लॅब टाकून तुमच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी, सिंड्रेला स्कूल बाजूलाच आहे पण लांबून जावं लागतं, पण त्या नाल्यावरून तुम्हाला शाळेत जाण्यासाठी मी तुम्हाला लवकरच रस्ता बनवून देईन. मला वाटतं ते काम सुरू झालेलं आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही या ठिकाणून शाळेत जाऊ शकता. या प्रभागात वार्ड क्रमांक 1 मध्ये मी कामं शोधतोय की मला कुठे काम करायचंय, कुठे गटर बनवायचं असेल, कुठे रोड बनवायचा असेल, कुठे लाईटचे पोल टाकायचे असतील, अशी अनेक कामं आपल्या प्रभागात झालेली आहेत. माझा 2-4 दिवसात अजेंडा येणारच आहे. तो तुमच्या घरी आल्यावर तुम्हाला 2 तास तरी वाचायला जातील. 20 पानांचा अजेंडा बनवलाय. पत्रकार समोर आहेत. एकदा अजेंडा वाचा. केलेल्या कामाची पोचपावती मी जी सांगायला गेलो ना, तो लोकांना डबल भूक लागेल ना. मी ती पोचपावती तुम्हाला सांगेन, नक्की वाचा. मी तुमच्यापर्यंत पाठवणार आहे. जास्त काही न बोलता तुम्हाला प्रत्येकाने सांगितलं. मी एकच कामाचं उदाहरण दिलंय. खूप मोठा पाडा आहे, वाचायला कमी पडेल तरी थोडक्यात सांगतो. शिक्षणासाठी माझ्याकडे 46 मुलं दत्तक आहेत, जे गरीब मुलं आहेत. त्या गरीब मुलांचं मी शिक्षण करतोय. एक मुलगा माझा डॉक्टर झालाय, ठाणगे नावाचा. 4 पोरं माझी इंजिनियर झालेत. एक शांतीनगरला अपंग मुलगी आहे, ती सुद्धा सिव्हिल इंजिनियर झाली आहे. ज्या मुलांना शिक्षणासाठी पुढे त्यांचं ध्येय करता आलं नाही, अशा मुलांना दत्तक घेतोय दरवर्षी. मी माझा वाढदिवस कधीच साजरा करत नाही. मी दुसऱ्याच्या वाढदिवसाला केक घेऊन जात नाही. मी कुणाच्या वाढदिवसाला शाल श्रीफळ घेत नाही आणि देतही नाही, कारण मीच स्वतः वाढदिवस कधी साजरा करत नाही. माझ्या वाढदिवसाला जे लोक घेऊन येतात त्यांना माहिती असतं मला काय हवंय. मी नेहमी सांगतो, शालेय शिक्षण साहित्य आणा. ते प्रत्येक वर्षाला मी 1000 विद्यार्थ्यांना दरवर्षी माझा फेसबुक चेक करा, तुम्हाला त्या ठिकाणी वह्या, पुस्तक, पेन, कंपास अशी वस्तू, भेट वस्तू लोक मला देत आहेत आणि मी ती वस्तू त्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत देतोय. त्यात माझं योगदान असेल ते सुद्धा मी लावतो. कोविड मध्ये आकाशने सांगितलं, स्वतःचा भाऊ वाढला, 18 दिवसात वडील गेले. अशा परिस्थितीत आम्ही कुठेही थांबलो नाही. अनेक लोकांना व्हिडिओ कॉलवर, बऱ्याच फॅमिली होत्या अशा. भालेराव ताईने एक उदाहरण दिलं
की प्रत्येकाला व्हिडिओ कॉल घेऊन त्याला धीर देणं, त्याला आधार देणं, बाबा घाबरू नको, मी तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, तू टेन्शन घेऊ नको, काही होणार नाही तुला. कोविडच्या काळात फक्त धीर देणं गरजेचं होतं. ज्यावेळेस वॅक्सिनची गरज आली तेव्हा 3,500 वॅक्सिन ज्युपिटर हॉस्पिटलमधून, तेव्हा एका वॅक्सिनची किंमत 1200 रुपये होती. आपण फ्रीमध्ये फातिमा स्कूलला वाटल्या, फ्रीमध्ये लोकांना दिले. मला वाटतं का तर त्याच्यातून अर्धे पैसे घेतले होते ना? नाही, त्याच्या आधी त्या आर्सेनिकच्या गोळ्या होत्या, त्या बदलापूरमध्ये वाटल्या. ज्या गरीब लोकांना, गरजू लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं कोविडमध्ये, त्यांना आपण धान्याचे पॅकेट दिले. आता या उसनवाट गोष्टी सांगू नये खरं तर, पण तुम्हाला माहिती पाहिजे कार्य काय असतं. मी बिनविरोध का निवडून येतो? माझ्या वार्डात, माझ्या इथे मला तरी वाटतं आजपर्यंत कोणत्याच पक्षाचा झेंडा नाही, माणूसही नाही. त्याचं कारणच असं आहे की मी जे तुमचं काम करतो ते घरपोच काम करतोय. मी कधीच सांगत नाही माझ्या ऑफिसला या, माझ्या घरी या. मी कधी तुमचा फोन आला तर सांगेन किती लोक आहात, 5-10 लोक आहेत, मी तुमच्या इथे ते मला बोलवा. माझ्या घरपर्यंत माझी अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. जेव्हा तुमचा कॉल आला त्या क्षणी मी इथे असेल तर तेव्हा मी लगेच येईन. मी जर समज कुठेतरी कार्य बाहेर गेलो असेल तर मी सांगेन आज नाही पण उद्या मी येतो, पण मी तुमच्या इथे येऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. म्हात्रे उद्यान बनवले 3.5 एकर मध्ये, जाऊन बघा. बाळासाहेबांचं स्मारक 10.5 एकर मध्ये चालू आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वनभोजन करण्यासाठी एक पिकनिक पॉइंट बनवला मी. येत्या 4-5 महिन्यानंतर शांतीनगरला जाऊन बघा, 51 एकरचा पार्क आहे तिथे. तो पार्क असती प्रत्येक टप्प्याप्रमाणे डेव्हलपमेंट होते. काही लोकांना बघा, आज मी बघितलं कुठेतरी टीका करायला काही नाही, तर वामनदादांनी हायटेन्शन खाली बनवलेल्या गार्डनचे आज टीकाशस्त्र सुरू केले, आरोप करतायत. अरे तुमच्यात तर गट्स नाही काम करण्याची, आणि ज्यांनी काम केलंय त्याच्यावर टीका करण्याची तुमची धमक पण नाही, तुमची अवकाश पण नाही, आणि तुम्ही कोणावर चिंतोडे ओढता याची तुम्ही जाणीव ठेवा. बोलण्यासारखं खूप आमच्याकडे आहे, पण आम्ही कधीच तुम्हाला शिंतोडे ओढवणार नाही, कधीच तुमच्यावर टीका करण्याच्या लायकीचे पण तुम्ही नाहीत. कारण बदलापूरची जनता जर तुम्हाला खरोखरच लोकांमध्ये जाऊन, मी चॅलेंज करतो त्या लोकांना की त्यांनी जनतेत उतरून समाजसेवा करावी, काम करावं, आणि मग वामनदादांच्या विरोधात बोलावं. तुमची लायकी असेल तर मग तुम्ही वामनदादांच्या विरोधात बोला. जो माणूस काम करतो रात्रंदिवस त्याच्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप करताय. म्हणतात योद्धा जर कुस्तीमध्ये हार मानत नसला तर त्याला बदनाम केलं जातं, यांनी ड्रग्ज घेतला असेल, यांनी इंजेक्शन घेतलं असेल, असं नेहमी तुम्ही खेळाडूंच्या बाबतीत पाहिलं असेल. तसं वामनदादांच्या बाबतीत बदलापूरमध्ये काही लोक नेगेटिव्ह मेसेज सोडतात, पण त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही तुमच्या जर लायकीत असाल तर तुम्ही पब्लिक मध्ये या. एकदा पब्लिकने खरोखर तुम्हाला स्वीकारू द्या, मग त्यांच्या विरोधात तुम्ही बोला. दुसऱ्याची सुपारी घ्यायची, दुसऱ्याचं काहीतरी वाटं घ्यायचं, कोणीतरी फोन करून काहीतरी सांगायचं, आणि मग त्यांच्या विरोधात टीका करायची. टीका करताना आपल्या बरोबरीचा माणूस शोधा आणि मग टीका करा. मी कधीच कुणाच्या विरोधात कधी बोलत नाही, विरोधकाचे मी कधी नावही घेत नाही. पण आज मी काही 2-4 गोष्टी बघतो, तुम्हाला सांगतो, माझ्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण श्रीधर पाटलांनी सांगितलं त्या दिवशी मी पोलीस स्टेशन मध्ये 150-200 लोक घेऊन गेलो आणि ठणकावून सांगितलं हे जर बंद झालं नाही तर अख्खा बदलापूर बंद करून टाकू. त्यावेळेस डीसीपी सर्वांना दखल घ्यावी लागली आणि ते सगळं बंद झालं. नालायक असतात काही लोक. जर का आम्ही चांगलं कार्य करत असेल तर जाणून बुजून काहीतरी कुटुंबाबद्दल बोलायचं, असं आजपर्यंत आम्ही केलं नाही. समोर कोणी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारत नाही, आमची ती सवय नाही, आणि आमच्या वडिलांनी ते शिकवलं नाही. पण आमच्या वडिलांनी एक नक्की सांगितलंय की तुमच्या कानाखाली कोणी जर एक वाजवली तर दुसरी वाजवायची धमक तुमच्या ठेवा, अन्यथा तुम्ही तुमच्या लायकीचे नाहीत. मी तुम्हालाही सांगेन, चुकून ह्या ठिकाणी विकी वाईनसाहेब आहे, मागे विषय आला होता माझ्याकडे की माझ्या इथून जाणाऱ्या आई बहिणींच्या मागे रिक्षावाले येतात. तुम्हाला सांगतो, पायातली चप्पल काढायची, तिथंच त्याला ठोक ठोकायचं. नाही ऐकलं तर मला फोन करा,
तुमच्या समोर त्याला बदलून काढल्याशिवाय राहणार नाही. मागे एका महिलेने सांगितलं मला, माझ्या मागे रिक्षावाला आला आणि त्यांनी सांगितलं मला तू खूप आवडतेस. तो भेटला असता तर त्याला आम्ही किती आवडतो हे नक्कीच मनोहरने सांगितलं असतं. कधीच तुमची कोणी छेड काढली ना तर याद राखा, चोरी आणि पोरी याला आम्ही कधीच साथ देत नाही. चोरी करणाऱ्याला साथ देत नाही आणि मुलींची छेड काढणाऱ्याला साथ देत नाही. ही आमची शिवसेनेची ख्याती आहे. कधीच आमच्या आई बहिणीच्या वाटेला कोणी जाऊ नये. कधी चुकून कोणी गेलं तर आज त्यांनी हा मॅसेज लक्षात ठेवायचा आहे. बदलापूरमध्ये कुठेही आमच्या आई बहिणी पोरींना जर कधी त्रास दिला कोणी तर शिवसेना ही 4 अक्षरं तुमच्यासाठी खूप भारी पडतील. अजिबात आम्ही हे खपून घेणार नाही. मी थोडं भरकटलो, विकासावरून इकडे ह्या मुद्द्यावर आलो, माफ करा. खूप काय गोष्टी पुन्हा तुम्हाला सांगेन. शाळेचे ऍडमिशन असो तरी सुद्धा मला फोन आल्यानंतर कोणत्या शाळेत ऍडमिशन झालं नाही, कोणत्या कॉलेजला ऍडमिशन झाले नाही. अनेक मुद्दे तुमच्या समोर. पण आज वामनदादा या ठिकाणी येणार होते, पण 3 सभा चालू आहेत. वामनदादांनी सांगितलं तुकाराम मी पुढच्या सभेत बोलेन नक्की, तुम्ही ही सभा आवरून घ्या. या ठिकाणी श्रीधरदादा पाटील आले होते, त्यांचेही मी आभार मानेन. माझी मोठी वहिनी विनाताई आली होती, त्यांचेही मी आभार मानेन. आणि खास करून तुमचे आभार मानेन की तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. तुम्हाला ओत करण्याची पद्धत तुमच्या सर्वांनी सांगितली. तरी पुन्हा मी सांगतो, तुमचं मतदान वार्ड क्रमांक 1 मध्ये फातिमा स्कूलला असणार आहे. काही लोकांचं मतदान बेलवली शाळेत गेले, जे 5 नंबरला नावं गेली असतील चुकून माकून, तर कोणत्याही ठिकाणी बदलापूरमध्ये जर कोणत्याही तुमच्या नातेवाईकाचं मित्राचं जर मतदान असेल तर मी तुम्हाला एक शब्द देतो. तुम्ही हात वर कराल, तुमच्या 10 नातेवाईकांना फोन करून सांगा की धनुष्यबाणाला तुम्ही मतदान कराल ना. कराल ना? सगळ्यांना बदलापूरमध्ये सांगाल. एकदा हात वर करून सांगा मला की माझ्या मित्राला, नातेवाईकाला, सगळ्यांना फोन करून सांगेन की बदलापूरमध्ये कोणतेही उमेदवार असो त्याला फक्त मी एक 10 घरातून तुम्ही मतदान करण्यासाठी मला हात वर करून चालेल सांगा. मध्ये महिला नाही बोलतात नक्की ना? माझ्यासाठी 10 फोन फिरवायचे उद्यापासून. विनाताई म्हात्रे हे नगराध्यक्षाचं मत आहे. गौरी वाघ ही आपल्या वार्डाची होणारी नगरसेविका आहे. आणि मी तिसरा तुकाराम म्हात्रे तुमच्या समोर आहे. किती वारे येऊ द्या, किती पाऊस येऊ द्या, आम्ही कुठेही डगमलणार नाही, कुठेही घाबरणार नाही आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. इतकं बोलून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.